आजच्या दिवसभरातली एक महत्त्वाची बातमी। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज दुपारी 3 वाजता महायुतीची बैठक होणार आहे। या बैठकीला केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, उदय सामंत, किरण सामंत, निलेश राणे आणि आमदार नितेश राणे हे उपस्थित राहणार आहेत। तसंच आज दुपारी 12 वाजता महायुतीचा महामेळावा देखील पार पडणार आहे। या महामेळाव्याला महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करणार आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर शिवसेनेचा दावा असल्याचं सामंत यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे आता महायुतीचा महामेळावा देखील पार पडतो आहे। महायुतीची कुडाळमध्ये आज दुपारी 3 वाजता बैठक होणार आहे। या बैठकीला नारायण राणे, उदय सामंत, किरण सामंत यांच्यासोबतच अन्य महत्त्वाचे महायुतीतले नेते हे देखील उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आजच्या या बैठकीत काय नेमकं होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेवरून सध्या शिवसेना आणि भाजप यांच्यात जराशी रस्सीखेच सुरू आहे। तर नारायण राणे हे भाजपचे उमेदवार असतील असं बोललं जात आहे। तर किरण सामंत हे देखील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती मिळते। दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्गावर शिवसेनेचा दावा आहे। आमच्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे ही जागा शिवसेनेकडे राहावी असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। ही गोष्ट अशी आहे की काल ज्या काही पत्रकार परिषदा झाल्या त्याच्यामधनं अशी एक भावना निर्माण झाली की या तिकीट वाटपामुळे शिवसेनेचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब यांना त्रास होऊ नये या पद्धतीनं त्यांनी काल रात्री 9 वाजता ती भूमिका घेतलेली होती। परंतु त्याच्यानंतर मी नागपूरला असताना देखील मी VC वरनं सगळ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना बोललो, त्यांच्याशी संवाद साधला। 4 तारखेला म्हणजे उद्याच 11 वाजता आमची देखील पदाधिकाऱ्यांची बैठक ही रत्नागिरीला माझ्या निवासस्थानी मी आयोजित केलेली आहे। अमोलकडनं आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अमोल, खरं तर आज दुपारी महायुतीचा मेळावा पार पडतोय, त्यानंतर दुपारी 3 वाजता कुडाळमध्ये बैठक होणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अजूनही शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळतं आणि दुसरीकडे शक्ती प्रदर्शन देखील केलं जाते। त्यामुळे काय नक्की घडतंय कोकणातल्या या राजकीय वर्तुळात? दीपक, मला वाटतं उदय सामंत हे राज्यातल्या प्रमुख मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत आणि जर ते असं म्हणतात की अद्यापही आमच्या या जागेवरती दावा कायम आहे तर ते नक्कीच इंटरेस्टिंग गोष्ट म्हणावी लागेल। याचं कारण असं आहे की दुसऱ्या बाजूला नारायण राणे यांची जवळपास तयारी त्यांच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण करत आणलेली आहे। या निवडणुकी संदर्भातली बैठका ज्या आहेत त्या सुरू आहेत। भाजपकडून तशा प्रकारचं नियोजन केलं जात आहे। अंतर्गत अनेक घडामोडी ज्या आहेत त्या भाजपमध्ये या संदर्भातल्या घडत आहेत आणि असं असताना देखील जर का उदय सामंत म्हणतात की जागा ही अद्याप शिवसेनेला सुटेल तर ते पाहावं लागेल आणि मला वाटतं ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट असेल जी कोकणातल्या राजकारणामध्ये घडणार आहे। त्याचं उत्तर आपल्याला जे ते येणाऱ्या काळामध्ये मिळेल। अर्थात जर आता आपण बघितलं म्हणजे सकाळी जे आहे ते आपण एक बातमी सांगितली की किरण सामंत यांनी कशा पद्धतीनं निवडणुकीतून माघार घेत असल्याची पोस्ट केली होती आणि त्यानंतर त्यांनी जी पोस्ट जी आहे ती जवळपास सर्वच सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून डिलीट केलेली आहे आणि अशा सर्व पार्श्वभूमीवरती चढाओढीचं राजकारण सध्या उमेदवारीसाठी सुरू असताना महायुतीचा मेळावा होतोय। अर्थात एकदम साधारणपणे 11 ते 12च्या दरम्यान भाजपचा मेळावा होईल, बूथ कार्यकर्ता मेळावा आणि त्यानंतर 3 वाजता अगदी महायुतीचा मेळावा होतोय कुडाळमध्ये आणि ज्यामध्ये स्वतः उदय सामंत, दीपक केसरकर, अगदी खुद्द किरण सामंत देखील या ठिकाणी हजर राहणार असल्याचं सांगितलं जातं आणि त्याच वेळेला भाजपकडून निलेश राणे असतील, नितेश राणे असतील, नारायण राणे असतील किंवा रवींद्र चव्हाण हे प्रमुख नेते पदाधिकारी उपस्थित असणार आहेत। त्यामुळे एकंदरीत या बैठकीमध्ये काय सूर निघतो हे बघावं लागेल आणि एकंदरीत दावे प्रतिदावे होत असताना ट्विट रिट्विट, पोस्ट डिलीट करणं, पोस्ट टाकणं ह्या गोष्टी घडत असताना या पार्श्वभूमीवरती या नेत्यांचं मनोमिलन नेमकं आहे का, कार्यकर्त्यांमध्ये एकवाक्यता आहे का याचं उत्तर कदाचित या मेळाव्यामधून मिळेल। पण एक आहे की सध्या किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी जी आहे ती नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आम्ही नेमकं कुणाचं काम करायचं असा प्रश्न जो आहे तो सध्या सोशल मीडियातल्या काही प्लॅटफॉर्मवरती सुरू आहे। दीपक, नक्कीच अमोल, तू राहत सोबत आणखी एका बातमीचे अपडेट तुझ्याकडून जाणून घ्यायचे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी माघार घेतली, मात्र त्या जागेवर आमचा दावा कायम आहे असं उदय सामंत म्हणाले। काल रात्री निर्णय भावनिक होता, मात्र आमच्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे की ही जागा जी आहे ती आमच्याकडेच राहावी असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अमोल आपल्यासोबत आहे। अमोल, खरं तर जी आपण मगाशी तुझे सांगितलं होतंस की सोशल मीडियावर करण्यात आलेली पोस्ट आणि त्यानंतरच्या या सगळ्या गोष्टी याबद्दल तुझ्याकडून जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी सामंत नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। जे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत ते संवेदनशील आहेत। त्यांचं म्हणणं असं होतं की आपली जागा ही निश्चित आपल्याला मिळाल्यानंतर आपण 2 ते 2.5 लाखांना निवडून येऊ, परंतु असं असताना याच्यासाठी शिंदे साहेबांना घासाघीस करावं लागते
या भावनेतनं त्यांनी तो भावनिक होऊन घेतलेला निर्णय होता. पण सगळ्यांचीच भावना ही आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेला मिळाली पाहिजे. त्याच्यामुळं दुमत असण्याचं काही कारण नाही आणि म्हणून आम्ही देखील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची समजूत घातलेली आहे. त्याच्यामुळे कुठेही चिंता करण्याची काही कारण नाही. आज त्या गोष्टीला पूर्णविराम मिळालेला आहे. आजही दावा आमचा आहे. पण याच्यातले सगळे निर्णय जसं मी सांगितलं तसं एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा घेतील. आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊ. अमोल आपल्यासोबत आहे. अमोल, खरं तर उदय सामंत यांचं जर आपण वक्तव्य पाहिलं तर ते म्हणतायत की कालचा निर्णय हा भावनिक होता, परंतु हा निर्णय घेताना त्यांनी एकीकडे सांगितलं की भावनिक जरी असला, किरण सामंत यांनी माघार जरी घेतलेली असली तरी त्यांनी दावा मात्र कायम ठेवला आहे. याचा अर्थ नेमका कसा काढायचा? दीपक, एक गोष्ट मात्र आहे, मला म्हणजे हे सगळं घडामोडी पाहिल्यानंतर अगदी काल मागच्या 10 तासांमधल्या एक प्रश्न पडतो की सध्याचं जे राजकारण सुरू आहे कोकणातलं विशेषतः, तिथे खरंच भावनिक निर्णयांना थारा आहे का किंवा त्या पद्धतीचा विचार इथं केला जातोय का? मग प्रमुख नेते असतील की कोकणातली जनता, याची उत्तरं जी आहेत ते आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये अर्थात निवडणुकीच्या निकालानंतर मिळतील. पण एक आहे की मी या संपूर्ण पोस्टनंतर स्वतः किरण सामंत यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकला नाही आहे. काही प्रमुख पदाधिकारी आहेत अर्थात जिल्हा प्रमुख, त्यांच्याशी देखील मी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आहे. पण पदाधिकाऱ्यांनी असा एक निरोप दिलेला आहे की असं काही एक नाही आहे, असा कोणताही निर्णय किरण सामंत अर्थात त्यांना भैया म्हणून इकडे मान्यता आहे त्यांनी घेतलेला नाही आहे. त्यामुळं कुठल्याही कार्यकर्त्यांनी यावरती विश्वास ठेवू नये. सध्या अद्याप देखील किरण सामंत हे राजकारणामध्ये ज्या पद्धतीने काम करतात तसंच काम करतील आणि या जागेवरती दावा त्यांचाच आहे आणि किरण सामंत यांनाच उमेदवारी जी आहे ती मिळेल असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. पण सोशल मीडियावरती एकंदरीत काही ठिकाणी जिथं पोस्ट टाकलेल्या आहेत त्या ठिकाणी मात्र कार्यकर्त्यांनी नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे. आणि याच्या पुढे काम करताना म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय, तुमच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे राहिलो किंवा राहतोय, पण यापुढे नेमकं कुणाला पाठिंबा द्यायचा अशा प्रकारचा प्रश्न सध्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा विविध जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स आहेत त्या ठिकाणी किरण सामंत किंवा सामंत यांच्या कार्यकर्त्यांकडून विचारले जात आहेत. पण मला एकाच प्रश्नाचं म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट हीच आहे की जर का अद्यापही या जागेवरती शिवसेनेचा दावा असेल तर भाजप किंवा इथले जे नेते आहेत, नारायण राणे असतील किंवा प्रमुख नेते, ते याला नेमकं काय उत्तर देणार आणि ही जागा जर का शिवसेनेला सोडली जाईल तर मी असं म्हणेन की कोकणातल्या किंवा राज्यातल्या राजकारणातली महत्त्वाची घडामोड जी आहे ती आजच्या दिवशी किंवा 1-2 दिवसामध्ये घडलेली असेल. दीपक, त्यामुळे स्वाभाविकच आजचा मेळावा असेल किंवा त्यासोबतच जे दुपारी बैठक होते ती देखील कशा पद्धतीनं पार पडते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आजच्या दिवसभरातल्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद अमोल दिलेल्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.